नमस्कार. आज मी तुम्हाला एका डॉक्टरबद्दल सांगणार आहे. नाव आहे डॉक्टर संपदा मुंडे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात ती काम करत होती. तिने आपलं आयुष्य वाचवण्यासाठी झगडा केला, पण शेवटी व्यवस्थेसमोर तिला हार मानावी लागली. ही नुसती बातमी नाहीये, एका तरुण कर्तृत्ववान मुलीची ही वेदनादायक कहाणी आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं की अगदी तणाव असेल म्हणून बिचारीने हे टोकाचं पाऊल उचललं, पण खरं चित्र तेव्हा समोर आलं जेव्हा तिच्या हातावर लिहिलेले काही शब्द किंवा मजकूर सापडला. ते शब्द नव्हते, तो होता तिच्या शेवटचा आक्रोश. PSI गोपाळ बदनेने माझ्यावर वारंवार अत्याचार केला. प्रशांत बनकर 4 महिने माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. एका क्षणात आत्महत्या वाटणारं हे प्रकरण छळ, अन्याय आणि अत्याचार बनलं. पोलीस, घरमालक सगळेच तिच्या अडचणीचं किंवा आत्महत्येचं कारण बनले. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. यातील एक आरोपी म्हणजे प्रशांत बनकर, जो तिच्या घरमालकाचा मुलगा होता, पुणे येथून 30 तासाच्या शोधानंतर पकडण्यात आला. पण मुख्य आरोपी PSI गोपाळ बदने मात्र अजूनही पोलिसाच्या हाती लागलेला नाही. विचार करा, जो माणूस कायद्याचं रक्षण करण्यासाठी असतो तोच आज गुन्हेगार बनून पसार झालाय. तो पंढरपूरच्या परिसरात होता असं म्हणतात, कारण शेवटचं लोकेशन तिथंच होतं. पण बदनेचा हा छळ फक्त डॉक्टर संपदापुरता मर्यादित नव्हता. रुग्णालयात आलेल्या महिलांच्या नातेवाईकांचाही तो छेडछाड करायचा किंवा अगदी तक्रार दाखल करण्यासाठी सुद्धा पैशाची मागणी करायचा. हा माणूस साधा PSI नव्हता, तो खाकीतला दहशतवाद बनला होता. हृदयद्वारक गोष्ट काय ती म्हणजे डॉक्टर संपदा शांत बसली नव्हती. ती या सगळ्या विरोधात लढत होती. तिने एकदा नव्हे तर 3-4 वेळेस वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तिने तक्रार केली की पोलीस माझ्यावरती आरोपींना फिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणतायत. एका 4 पानी पत्रात तिने थेट अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्याचे आणि एका खासदाराच्या PAचं नाव घेतलं होतं. तिने आवाज उठवला, कागदपत्रही दिली, पण कोणीही तिची लक्ष दिलं नाही किंवा त्या तक्रारीची दखल घेतली नाही. तिच्या तक्रारीला कचऱ्याच्या डब्यात फेकल्या गेल्या आणि शेवटी तिची निराशा इतकी वाढली की तिने स्वतःला संपवलं. आता या घटनेवर राजकारण सुरू झालंय. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार आणि त्यांच्या भावावर थेट अधिकाऱ्यावर दबाव टाकून चुकीचं काम करून घेण्याचा आरोप केला आहे. तिकडे रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर, जेच डॉक्टर धुमाळ ज्यांचं नाव आहे, तिच्या कुटुंबियांनी सतत टॉर्चर केल्याचाही आरोप केला आहे. चांगल्या कामासाठी दबाव न आणता छळ आणि भ्रष्टाचारासाठी दबाव आणला जातोय. हा कसला न्याय आहे? या सगळ्यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या मात्र कठोर भूमिका घेतली आहे आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना 5 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता प्रश्न उरतो, डॉक्टर संपदाला न्याय कधी मिळणार आणि तिच्यासारख्या इतर महिलांना या व्यवस्थेतील गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर पासून मुक्ती कधी मिळणार? हा प्रश्न फक्त फलटणचा नाही, हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेचा प्रश्न आहे.